ममता चंद्रकांत यांची इंदिरा कला संगीत विद्यापीठाच्या कुलगुरुपदावरून हकालपट्टी करण्यात आली असून राजभवनातून असे आदेश जारी करण्यात आला आहे। तर नूतन कुलगुरू सत्यनारायण राठोड यांच्याकडे खैरागड विद्यापीठाचा कारभार सोपवण्यात आला आहे। खांडव्यात शुक्रवारी सकाळी 9 वाजता भूगर्भीय हालचाली जाणवल्या, स्फोटासारखा आवाज आला आणि काही ठिकाणी भूकंपाचे धक्के देखील जाणवले। भूकंपाचा केंद्रबिंदू खांडव्यापासून 10 किलोमीटर अंतरावर होता। सध्या तरी जीवित किंवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही। भूकंपाचे किरकोळ धक्के जाणवू लागल्यानं लोक भीतीने घराबाहेर पडले होते। शहरातील नागचून रोडवर असलेल्या हाऊसिंग बोर्ड कॉलनी, LIG, कीर्तिनगर, नवकारनगर, गुलमोहर कॉलनी, आनंदनगर, माता चौक, इमलीपुरा, हातमपुरा, सिंघडतलाई, चायगाव खान आदी ठिकाणच्या लोकांनी याला दुजोरा दिला आहे। जलेबी चौक गुलमोहर कॉलनीत चहा पिताना एका व्यक्तीला कंप जाणवला, तसेच कीर्तिनगर येथील गृहिणी कंपन जाणवल्याने घराबाहेर पडल्या। हातमपुरा, शिवाजी चौक येथे भूकंपाचे धक्के जाणवले, घरात बसलेले लोकही हादरले। ADM काशीराम बडोले सांगतात की स्थानिक हवामान खात्यानं 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद केली आहे। त्याचा संपूर्ण जिल्ह्यात प्रभाव पडला असला तरी तो केवळ भूकंपाचा धक्क्यापुरताच मर्यादित राहिला आहे। कुठूनही त्याचं नुकसान झाल्याची माहिती नाही। आज जिला खंडवा में मौसम वैज्ञानिक द्वारा बताया गया कि 3.6 रिक्टर स्केल पर भूकंप आया। खंडवा इसका एपिसेंटर था और खंडवा से करीब 10 किलोमीटर गहराई में यह नापा गया है। जिले के करीब 50 से 60 गाँव में इसको महसूस किया गया, लेकिन कहीं पर भी कोई नुकसानी की खबर नहीं है। जैसा कि मौसम वैज्ञानिक द्वारा बताया गया, प्रातः 9:04 और 19 सेकंड पर यह भूकंप हमारे जिले में महसूस किया गया। खंडवा शहर में भी यहाँ पर लोगों को महसूस हुआ। वकील संघ जिल्हा कांकेरचे अध्यक्ष नरेंद्र दवे यांनी दलालांशी संगनमत करून रीडर्सचा भ्रष्टाचार सुरू असल्याचं म्हटलं आहे। हे लोक वर्षानुवर्ष एका ठिकाणी अडकून पडले आहेत, तर छत्तीसगडच्या इतर जिल्ह्यांमध्येही हे आवर्तन तेवढंच सुरू आहे। वकिलांची संघटना वर्षानुवर्ष जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून थकली आहे, मात्र कारवाई होत नाहीये। भ्रष्ट रीडर्सची मनमानी कारवाई सुरू आहे, त्यामुळे न्यायालयांच्या कामकाजाला फटका बसतो आहे। अनेक वेळा वकील आणि पक्षकारांचाही वेळ वाया जातोय। यावेळी कारवाई न झाल्यास आम्ही वकील आमच्या वतीनं कारवाई करू, असं यावेळी कांकेर यांनी म्हटलं आहे। लोग जिला अधिवक्ता संघ कांकेर की ओर से विगत कई 4 वर्षों से हमारी मांग थी कि राजस्व न्यायालय में प्रस्तुतकार पद पर 20-20 वर्ष से टिके हुए हैं कर्मचारी लोग, उनका ना रोटेशन के हिसाब से चेंज भी नहीं किया गया है, तो जिससे भ्रष्टाचार राजस्व न्यायालय में अति चरम सीमा में पहुंच गया है। उनको जो 3 साल से अधिक एक सीट पर न रखने का छत्तीसगढ़ शासन के रोटेशन के अनुसार उनको चेंज करना था। पिछले वर्ष पूरा छत्तीसगढ़ में सभी जिलों में प्रायः रोटेशन चेंज किया गया। हमको तो कलेक्टर चंदन कुमार से लेके अभी तक के पदस्थ कलेक्टर से ये मांग जारी रहेगी, मांगी गई थी, परंतु पिछले कलेक्टर ने ध्यान नहीं दिया और भ्रष्टाचार अंतिम चरम से पहुंच गया, जिससे पक्षकारों को भी नुकसान हो रहा है, अधिवक्ताओं को नुकसान हो रहा है। तो पीठासीन अधिकारी प्रशासनिक कार्य से चले जाते हैं और शाम को 5 बजे आते हैं लौट के, तब तक प्रस्तुतकार साहब आ रहे हैं। वकील अपने पेशी तारीख लेने या पक्षकार को तारीख लेने में बहुत कठिनाई हो रही है। अगर इनको प्रशासन से हमने ये मांग की है, अगर पीठासीन अधिकारी अन्य कार्य से प्राथमिक कार्य से बाहर जाते हैं तो सूचना फलक में पेशी प्रकरणों की पेशी तारीख चस्पा की जाए तुरंत। कि वकील एक ही न्यायालय में काम नहीं करता, यहाँ पे कांकेर जिला में 10-12 न्यायालय है, वकीलों को सभी न्यायालयों में काम करना पड़ता है। और इस संबंध में हमने ज्ञापन दिया है और तथा हमारी जो कॉपी मिलती है नकल, उसमें बहुत विलम्ब होता है। दलालों को पहले दे दी जाती है और वकीलों को नकल बाद में होती है, क्योंकि आगे प्रकरण में अपील करने में उनको विलम्ब होता है। बड़ा कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। अभी तत्कालीन कलेक्टर ने हमने अनुरोध किया है कि इस पर अमल करें। यदि अमल 1 माह के अंदर नहीं करते तो जिला अधिवक्ता संघ इसके विरुद्ध कठोर कार्रवाई करने के लिए बाध्य होना पड़ेगा।
मध्य प्रदेशतील बैतूल येथील बातमी आहे। ही 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बैतूल येथील जयवंती हक्सर महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय सामूहिक योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार डी उईके, बैतूलचे आमदार हेमंत खंडेलवाल, पोलीस अधीक्षक निश्चल झरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पंचायत अक्षत जैन, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव श्रीवास्तव, मुख्य पालिका अधिकारी ओमपाल भदोरिया आदी सहभागी होते। जिथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांनी योगासने केली आणि केंद्रीय राज्यमंत्री डी उईके यांनी प्रत्येकाला दररोज योग करण्याचे आवाहन केले आहे। मैं संकल्प लेता हूँ कि सर्वदा अपनी सोच में संतुलन बनाए रखूंगा। ऐसी मनः स्थिति मेरे उच्चतम सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घारी शिवारातील एका फटाक्या कारखान्यात आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता स्फोट झाल्याची घटना घडली आहे। सुदैवाने आज वटपौर्णिमेचा सण असल्यामुळे कारखान्यात कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे जीवितहानी टळली। घटनास्थळी पारंगी पोलीस दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते। ही घटना घडली असताना 1.5 वर्षांपूर्वी पारंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारंगी शिवारातील फटाके कारखान्यात झालेल्या स्फोटात 5 महिला ठार झाल्याची घटना ताजी असताना देखील या प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचं या घटनेतून सिद्ध होत आहे। अशा प्रकारच्या स्फोटामुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ माजली आहे। पांगरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घारी गावामध्ये फटाक्याच्या कारखान्यामध्ये स्फोट झालेला होता। आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून फायर ब्रिगेडला बोलावून आगीवर नियंत्रण आले आहे। सुदैवाने कोणतीही सदर घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही आहे आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत। एक मिनिट हां, तुमचं नाव सांगा। श्याम पवार फायर ब्रिगेड आला। काय झालं होतं? तुम्ही जर त्यावेळेस काय प्रकार घडला? प्रकार ते ही जळत होतं। जळत असताना ते एक ड्रम जी आहे समोर आम्ही त्याला इजवत होतो। इजवत असताना तो जर पाणी मारा केल्यानंतर आमच्या तिकडे समोरच आमचं पोट झालं। दोघांच्या अंगावर विस्तू आल्यानंतर तीच ड्रम पलीकडच्या साईडला गेला। पलीकडच्या साईडला गेल्यानंतर आम्ही पुन्हा तिघेजण तिकडे गेलो। पलीकडे गेल्यानंतर पुन्हा आणि तीच पोट गेला आणि ही ड्रम खाली आला। समोर आल्यानंतर त्याला इजवत बसलो। तुम्हाला काय विजा झाली का? ही गाडीचं नाही पडलं, फक्त आम्ही पाण्यात पळून गेलो। आता इथे त्या पोटला मोठा पोटमध्ये गेला, तीच ड्रम इकडे आला। असं झालं ते समजा अंगावर दारू तिघाचे बी अंगावर दारू आणि साहेब लोक हे आमचे साहेब आणि 2 कर्मचारी पळून गेले। आम्ही तिकडे झाडात गेलो, इथं पडला। खालापूर तालुक्यातील पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हे 4ही विद्यार्थी मुंबईतल्या बांद्रा रिझवी कॉलेजचे विद्यार्थी होते। तालुक्यातील वावरले गावच्या पोखरवाडी इथली ही घटना आहे। येथील सत्य साईबाबा बंधाराजवळ 37 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पावसाळी सहलीसाठी आले होते। यातल्या 4 तरुणांचा बुडून मृत्यू झाला असून एकलव्य सिंग, ईशांत यादव, आकाश माने, रणत बंडा अशी या मृतकांची नावं आहेत। मुंबईतल्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप खालापूर तालुक्यात पावसाळी सहलीसाठी आला होता। 37 जणांचा या ग्रुपमध्ये 17 मुली होत्या। सोंडाई किल्ल्यावर हे सर्वजण ट्रॅकिंगसाठी आले होते। तिथून परतत असताना धावडी नदीच्या बंधाऱ्यावरील सांडव्याखाली डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी हे सर्व विद्यार्थी तिथे थांबले, पण बंधाऱ्यावरील पाण्याचा अंदाज न आल्यानं 4ही विद्यार्थी बुडाले। 4ही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे। खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे आणि कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य आणि पाखरवाडीतील स्थानिक युवकांनी या सर्च ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता। तसेच खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे स्वतः घटनास्थळी होते। त्या सर्वांचे शव चौक प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले आहेत।
आधुनिक व्यस्त जीवनशैलीत योगाचे महत्त्व वाढले आहे. प्रत्येकाने आपल्या व्यस्त दिनचर्येतून थोडा वेळ काढून योगाभ्यास करणं गरजेचं आहे. यामुळे शरीरच नाही तर मनही प्रसन्न राहते. सकारात्मक ऊर्जेचा प्रसार शरीरात होण्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आमदार राणा व माजी खासदार नवनीत राणा यांनी योगा करून नागरिकांना योग करून निरोगी आयुष्य जगण्याचा संदेश दिला आहे. काँग्रेस पक्षाचे नाना पटोले, सुशील कुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात शहर अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह चिखलफेक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान जोरजोरात काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत राज्यातील भ्रष्ट महायुती राज्य सरकारचे पोस्टर हातात घेऊन निषेध करण्यात आले. तसेच शहर अध्यक्ष चेतन नरोटे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की सध्या वाढलेली महागाई लक्षात घेता महागाईचे विरोध करत सरकार फक्त बघत आहे आणि महायुती सरकार फेल गेली आहे असा आरोप सोलापूर शहराचे काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केलाय. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली व आमचे नेते आदरणीय सुशील शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली व आपल्या खासदार प्रणिती यांच्या नेतृत्वाखाली आपण बघताय की UPSC MPSCचे पेपर फुटलेले आहेत. आज महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि सरकार फक्त मुख ओढून ह्या ठिकाणी बसलेलं आहे. हे सरकार खऱ्या अर्थाने फेल गेलेलं आहे. आज खऱ्या अर्थानं तुम्ही तुरीची डाळ बघा, साखर बघा, जी 100 रुपये ज्या लोकांना ही महागाई परवडत नाही आणि हे महागाई परवडत नसल्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे खऱ्या अर्थाने चिखलफेक आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे. हाके यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्यानं पालम ओबीसी समाज आक्रमक झाला असून आज पालम शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. यावेळी ओबीसी बांधवांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली तर सरकारने लवकर निर्णय जाहीर करावा अशी मागणी यावेळी केली गेली व तहसील निवेदनही देण्यात आले. आज ओबीसी आरक्षण बचाव वडीगोद्री येथे आम्ही नोहा येथून शेकडो गाड्यांसह ताफा जात असताना पालम शहरामध्ये कडकडीत बंद पाहून आम्ही पालम शहरातील बांधवांना ओबीसी बांधवांच्या समर्थनात आम्ही इथे थांबलो व आमचा उपोषणासाठी बचावासाठी कार्य चालू आहे. आज सरकारचं शिष्टमंडळ आले तरी आम्ही वडीगोद्रीकडे रवाना होत आहोत. भाजपच्या या प्रवृत्तीला खोट्या अपप्रचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसचे विजयकुमार हत्तुरे यांच्या नेतृत्वात 4 हुतात्मा चौक येथे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या फोटोस दुग्धाभिषेक करण्यात आला. हम तुम्हारे साथ है. महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय नाना पटोले यांच्या विरोधात मध्यंतरी भाजपनं हे आंदोलन केलं की नानाभाऊ हे संत परंपरेतला माणूस आहे आणि नानाभाऊ गजानन महाराजांचं दर्शन घेऊन ते नॅचरली चिखलातून गेलेलं आणि गुरुवर शिष्याचं एक नातं असतं आणि त्या कार्यकर्त्याचं प्रेम होतं. ते पाय धुतले त्याचा तो संदर्भ घेऊन भाजपवाल्यांनी आपला पराभव झालेला जे पश्चिमी पडलं नाही त्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी चिखल घेऊन व सोलापूरमध्ये जे फिरवण्यात आलं एक दिनकृती करण्यात आला त्याचा निषेध म्हणून सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नानाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पाभिषेक करून त्यांना पवित्र करण्यात आलेलं आहे. कारण नानाभाऊ येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे भव्य मुख्यमंत्री आहेत आणि तसेच नानाभाऊंनी या भाजपनं नानाभाऊंचीच का टेन्शन घेतलं.
तर महाविकास आघाडी एवढे मोठे नेते असताना तर काँग्रेस हा 1 सीटवर होता तर तो 14 सीटवर आला. तर नानाभाऊंमुळं भाजप पानिपत झालं. त्यामुळं नानाभाऊवर प्रचंड त्यांचा राग आहे आणि नानाभाऊ हे एक शेतकरी नेता आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं नेता आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारं असं नेतृत्व आहे. त्यामुळं आज नानाभाऊंच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला बळकटी मिळालेला आहे. आज त्यांना दिग्दर्शित करून पुढील भविष्यातील महाराष्ट्रातील लोकनेता मुख्यमंत्री म्हणून त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ आणि नानाभाऊंच्या पाठीशी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी समस्त सोलापूर आमच्या तुमच्या पाठीशी आहोत. अशा हीन कृती करणाऱ्या भाजपचा आम्ही निषेध करतो व नानाभाऊंचा जय जयकार. नाही, आता काँग्रेस कमिटीमध्ये प्रत्येक मतपुरावा असतात. पक्षाकडून त्यांना जे आदेश येतात आम्ही केवळ नानाभाऊंचे समर्थक म्हणून काँग्रेस पक्षाचा पाईक म्हणून, कारण ते प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनी सोलापुरात आले. सोलापुरातसुद्धा त्यांचे प्रचंड मोठी सभा झाली. आज आमदार खासदार प्रणिती शिंदे निवडून येण्यास नानाभाऊंचाही मोठा वाटा आहे आणि प्रदेश अध्यक्षावर जर भाजप पक्षाने जर करत असेल ते आमचं कर्तव्य आहे. दुसळे नाही, ज्याचं त्याचं तो विचार आहे. तर आम्ही एक काँग्रेस पक्षाचा सामान्य सैनिक म्हणून काँग्रेस पक्षाच्या आम्ही पाठीशी उभारलेला आहे. त्यांचा जो विषय त्यांच्याबरोबर त्यांच्या औपचारिकता त्यांचं प्रेम कोणावर आहे. आमचं प्रेम हे काँग्रेस पक्षावर आहे, आमचं प्रेम हे नानाभाऊंवर आहे, आमचं प्रेम हे सुशीलकुमार शिंदे साहेबांवर आहे. त्यामुळं आमचं प्रेम हे या ठिकाणी व्यक्त करतो. धकाधकीच्या जीवनात शरीर स्वस्थ व निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने दररोज किमान 1 तास वेळ काढून योगासन व व्यायाम करावा असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे. त्यांनी आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगताना संपूर्ण जगाने योग साधनेचे महत्त्व ओळखून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचं नमूद केलं आहे. दुसरा पाय पाठीमागं आणि शरीर पूर्ण करायचं, समोर बघायचं. 7 पुढे टेकायचा, पाठीमागे सावकाश जायचं, सांगतात. कपाळ खाली लावायचा प्रयत्न करा. हात समोर जाऊन कपाळ सावकाश पाठीमागे जायचं, टाकायचं. डावा पाय पाठीमागे बारा समोर गिरा समोर कपाळ गुडघ्याला लावायचं, समोर